नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव संच 1.1 मधील चौथा प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत WhatsAppवर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर आजचा प्रश्न आहे की आकृतीत AP लंब BC, AD समांतर BC, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD यांचे गुणोत्तर काढा। तर बघा, आकृतीमध्ये त्यांनी दोन रेषा दिल्या आहेत, रेषा AD आणि रेषा BC, आणि सांगितलं आहे की ह्या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत। तसेच रेख AP हा BC वर लंब आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यांचं गुणोत्तर काढा। जर आपण ह्या आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD या दोन्ही त्रिकोणांचा पाया हा BC आहे। म्हणजे काय, तर पाया समान आहे, म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे दोन्ही त्रिकोणामध्ये पाया BC हा समान आहे। आता हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत, म्हणजे या दोघांची उंची देखील समान आहे, जी इथे AP आहे। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे की दोन्ही त्रिकोणांची उंची AP समान आहे। तर बघा, आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे नियम पाहिले होते, ज्यामध्ये चौथा नियम होता की त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची समान असल्यास त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे एकास एक असते। मग त्या नियमानुसार इथे लिहून घ्यायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD बरोबर 1/1, आणि पुढे कारण लिहायचं आहे त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची समान असल्यास त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे एकास एक असते। म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD यांचे गुणोत्तर एकास एक आहे। तर बघा, आपल्याला गुणोत्तराचे नियम माहीत असल्यामुळे हा प्रश्न अगदी सोप्या रीतीने सोडवून झाला। जर तुम्ही गुणोत्तराच्या नियमांचा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनमध्ये देईन, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। ते नियम माहीत असणे खूप गरजेचे आहे। तर अशा पद्धतीने आपला आजचा प्रश्न सोडवून झाला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत WhatsAppवर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता। तसेच या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।